गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग। तर आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज आम्ही कुठे जातोय, तर आम्ही बाप्पाच्या दर्शनाला जातोय आणि तेही कुठे तर श्रावच्या कनिष्ठाकडे चाललोय। ऍक्च्युली ही श्राव आहे आणि ही पन्नू। पन्नू हाय कर, माझी कॉलेज मधली परम सखी। श्रावची बेस्टी आहे आणि आणखी एक बेस्टीला आम्ही भेटून आलो, पण सॉरी व्लॉग नाही घेतलं सिद्धी। पण नेक्स्ट टाइम आम्ही व्लॉग मध्ये तुम्हाला मी शेअर करेन शाहूच्या बेस्टीला। तर आता आम्ही कनिष्ठाकडे जातोय, सो व्हिडिओ कंटिन्यू करा। कुठे जातोय आणि तिथे पण क्यूट बाप्पाचं मस्त डेकोरेशन आहे, बाप्पाची छान मूर्ती आहे, सो ती तुम्हाला बघायची आहे। तिथल्या गमती जमती बघायच्या आहेत, मज्जा बघायची आहे। आणि कनिष्ठा हा जो आहे कॉलेज मधला ब्रो आहे तिचा आणि खूप कॉमेडी असा मुलगा आहे, सो मज्जा येणार आहे। सो कंटिन्यू करा। असा मोदक घेतलाय बाप्पापेक्षा, तर शाहूला गाडीत बसले दाखवल्यावर तिला जास्त मज्जा येईल। शाहूची मज्जा आहे। शाहू बघ काय घेतलंय आणि हळू ओपन करा, नाही तर इथेच त्याचा काय चुरमा करशील। नीट काढून बघ, छान भेटला ना। आता इकडे दे पप्पांना, मी दाखवेन। मोठा वाला मोदक कनिष्ठात संपवेल। गणेश तूच संपवणार आहे। आज हार घ्यायला जाते ना गणपती बाप्पासाठी, तर हार जे 30-40 रुपयाचे हार आहेत ना, ते 100 रुपये सांगतात डायरेक्ट। 80 रुपये 90 रुपये एवढे महाग आहेत, काही पण रेट सांगतात, एवढं नाही पाहिजे। त्याच्यात म्हणजे डोंबिवलीमध्ये सांगितलं मला, मी डोंबिवलीमध्ये गेली होती। आमच्याकडे भिवंडीमध्ये एवढ्या किमती नाही, एवढं लुटत नाहीये। आजचा दिवस आहे त्यांचा लुटायचा, लुटू दे। फायनली आम्ही कनिष्ठकडे आलेलो आहोत। हे तर तुम्ही पाहताय, बाप्पाची मूर्ती किती सुंदर आहे आणि त्याच्या अवतीभोवती केलेली सजावट, तो मखर किती सुंदर कलर आहे। आणि खरंच मला अशा बाप्पाच्या क्यूट मूर्त्या फेस बघायला खूप जास्त आवडतं। मम्मी तुझा गाणी लावलंय, मम्मीचा गाणी लावलंय। आता निष्ठा ब्लॉग मध्ये बघितली ना। हळदी कुंकू डिझेल तेल नाहीये। तुम्ही पाहताय पन्नू म्हणजे प्रणाली। तर प्रणाली आणि माझे मिस्टर, आम्ही सगळ्यांनी श्रावणी सगळ्यांनी छान दर्शन घेतलं। खरं तर आम्ही कनिष्ठचा ब्लॉग बघितला होता की बाप्पाची तयारी छान चालू होती,
पण इथे आल्यावर तो व्लॉग आम्ही कंप्लीट झालेला पाहिला की खरंच सुंदर तयारी केली होती त्यांनी. जसं मी सांगितलं तुम्हाला कनिष्कडे, तर कनिष्कची ओळख करून देते तुम्हाला. हा कनिष आहे आणि याच्याकडे आम्ही बाप्पाच्या दर्शनाला आलेलो आहोत. आणि कनिषच्या पप्पांची पण ओळख करून देते. भाऊ नाव सांगा. रवींद्र जाधव. चला. बाप्पाचं दर्शन झाल्यावर लगेच कनिषने आम्हाला वरती जेवणासाठी वर टेरेसवर घेऊन आलाय. तुम्ही पाहताय. कनिषच्या मम्मीची ओळख करून देते. नाव सांगा ना. माझं नाव पुष्पा जाधव. हा, गोड स्वभाव आहे. भेटून बरं वाटलं. शाहू ओळखते, शाहू बोलते. मी पहिल्यांदा भेटली. तर इथे कनिषच्या सिस्टर्सने आम्हाला सगळ्यांना जेवण वाढलं. कनिषची मम्मी ही जेवण वाढायला होती आणि जेवण वाढताना त्यांनी काही कसर बाकी ठेवलेली नाहीये. तुम्ही पाहू शकता पूर्ण पत्रावळी भरून काढलीये. म्हणजे भरपूर मेनू होते आणि खूप छान टेस्टी जेवण होतं. तर इथे तुम्ही पाहू शकता कनिषने पन्नूसाठी आणि श्रावूसाठी काहीतरी ऑर्डर केलं होतं आणि ते पार्सल नेमकी आजच आलंय आणि त्याने लगेच श्रावू आणि पन्नूला ते दिलंय. दर्शन झालेलं आहे, आमचं जेवण झालेलं आहे आणि जेवण खूप छान झालेलं. तुम्ही बघितलं, गप्पा गोष्टी झालेल्या आहेत आणि आता आम्ही निघतोय. बाय करा. कनिषची मोठी फॅमिली आहे. तुम्ही पाहू शकता घर भरलेलं होतं. इथे त्याच्या गोड बहिणी बसलेल्या होत्या. आम्ही सगळ्यांना बाय केलं. भाऊ चला बाय बाय. सेफ्टी. खूप छान वाटलं मला कनिषच्या फॅमिली सोबत भेटून. म्हणजे असे मित्रमैत्रिणी असावे. जसं आता सिद्धीच्या घरी पण जाऊन बरं वाटलं. पन्नूच्या घरी नाही गेलं, कधीतरी योग येईलच. पण ऐकूनच आहे मी सगळी छान आहेत, सगळे चांगल्या फॅमिलीतून आहेत. आता कनिषचंच घ्या आहे. रक्षाबंधनला ह्यांना गिफ्ट मागवलंय. तर काय गिफ्ट आहे ते तुम्हाला दाखवते. रक्षाबंधनचं गिफ्ट वेगळा दिला, हा वेगळा मागवला. हा, रक्षाबंधनचं गिफ्ट भेटला पण रक्षाबंधनच्या आधी काहीतरी हे मागवलेलं ते त्याचं काय प्रॉब्लेम झालं. पुन्हा त्याने आता मागवलं आणि गिफ्ट पण बघा ना, नेमकी आम्ही गेलोय तेव्हाच या बहिणी जेव्हा या बहिणी गेल्यात तेव्हाच हे गिफ्ट आलेलं आहे. चला ओपन करा, दाखवा काय आहे. Oh my god. पेपर स्प्रे. तर थँक यू सो मच कनिष्का. त्याला काळजी वाटते की ह्या दोघींना घरी जायला लेट होतोय, ट्रॅफिक असते, लांब राहतात. सो त्यांनी या बहिणींच्या काळजीपोटी त्यांना पेपर स्प्रे ऑर्डर केलाय. तुम्हाला तर माहीतच आहे आता जे चाललंय. तर खरंच म्हणजे अशी काळजी मित्रमैत्रिणींच्यात असावी, अशी भावाच्यात काळजी असावी प्रत्येकाच्या मनामध्ये अशी आपल्या बहिणींविषयी. तर खरंच आम्हाला पण छान वाटलं. लगेच स्प्रे नको करू, ओपन कर. हिने आम्हालाच स्प्रे केलं. विचार बदलला मी. तिने ट्राय केलं. असा काय व्हिडिओच कसा डोक्यात पडतो. किती स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे ना खरंच. मुलींनी याचा वापर करा वेळ प्रसंगी. आम्हाला गाडीमध्येच एवढा त्रास झाला. तिने थोडा ट्राय केलं. हो थांबा, तुम्ही इथं माझ्या मारात. प्रेस करायचा असा काय होतं म्हणजे त्याच्याने तो माणसाला काहीतरी होतो. आता जसं आपल्याला नाही, डोळ्याने मारायचा का. मग एक काय बोलायला नाही जमत, कोणतोय ना माणूस ठसका लागल्यासारखा. विचार की चांगलेच आहे भाव. खरंच माझ्याकडनं पण थँक्यू सो मच कनिष. बसनं लांब ठेवायला लागेल. आता परफ्यूम मारायला जाईल. बाय कर पन्नू. पन्नूला मी कल्याण स्टेशनला आता सोडतोय. मग पन्नू उत्तर बाळा
बाय बाय. गाडी बघ गाडी बघ मध्ये गाडी बघ. गाड्या बघून जा. बाय बाय. दूर लागलं नाही हळूहळू लागेल. तर पन्नू आता गेलेली आहे. पन्नूला तुम्ही पाहिलं, पन्नूला मी सोडलेली आहे आणि आता आम्ही पण घरी जातोय. तर आजचा व्लॉग इथेच संपतोय. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. म्हणजे जशा नवीन नवीन व्हिडिओ, छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.